मैदानाच्या आतमध्ये अमोलजी काळे आणि त्यांच्या साथीला विजयजी पिल्ले यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. या वेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. शंकरजी देवगरे यांना तुम्ही पाहता आज 12th मॅन म्हणून पाहायला मिळत आहेत. माणगाव तालुक्यातील एक उत्कृष्ट पंच म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. आपलंही स्वागत. संतोष कोर पनवेल खरं तर तेही 12वा खेळाडू म्हणून पाहायला मिळत आहेत. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. शुभम नाईक मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याची फलंदाजी नेहमी केली जाते लाईक. एक फटके लांब लचक खेळण्यामध्ये महारथ या खेळाडूकडे आहे. फलकावरती एक येत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेला वेगाने. यावेळेचा बॉल ऑन साईडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शुभम नाईक ठोकतो इथे षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. खरं तर आपण पाहिलं ना, सुप्रीमो स्पर्धा ज्या ठिकाणी आयोजित करण्यात येते मोहपाडा वाडी, मोहपाड्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शुभम नाईकने ठोकलेला षटकार. यावेळेचा बॉल समोर केला होता. डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळतोय. कुणाल नाईक, खुशबू पनवेलकी. थोड्या वेळापूर्वी आवर्जून मयूर वाघमारेने उल्लेख केला. मी 18 मला वाटतं मी 19 ते 20 वर्षाचा असताना क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं डिंगडॉंगमधून. हा खेळाडू असा आहे ना, गेले अनेक वर्ष मी त्याला स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. मला वाटतं या खेळाडूचं वय वाढलेलं नाही. हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला. तेजस काटकर त्याच्या बॅटमधून ही धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बुलंदी, पॉवरफुल, आसमानी सुलतानी टोला. षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. टेनिस क्रिकेट जगतातील महेंद्रसिंग धोनी म्हणून अंपायर प्रसिद्ध आहेत शिरडोन गावचे संतोजी चौधरी सर. शुभम नाईकच्या अर्ध्या शतकासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज त्यांनी लगावलेला आहे. सिंगल आली दुहेरीचा प्रयत्न करण्यात आता दुसरी धाव कंप्लीट होत असताना मला मिळत आहे. या संघामध्ये खरं तर एका बाजूला केदारनाथ 11 या टीमला तुम्ही पाहताय. प्रीमियर लीगमध्ये जिथे जिथे संघ उतरवायचा आहे ना, तिथे तिथे रितेजी घाग नेहमी आपला संघ उतरवत असताना पाहायला मिळतात. तळेखर गावचे सुपुत्र आहेत. आज त्यांनाही तुम्ही पाहतात. रोहित या संघामध्ये रोहित मळशिलकर, प्रशांत मेहरे आणि सतीश जाधव आज मॅनेजर म्हणून आज अवेलेबल नाही आहेत. दुःखद घटना घरी घडली आहे, त्यामुळे कदाचित असावेत. धावफलकावरती 16 आहेत. धावफलकावरती 16-0. यावेळेचा बॉल देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. कुणाल नाईक वेगाने चेंडूवरती येतोय. अगदी भिंगारी गावाला बिलॉंग करणारा गणरायाचं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं. सिंगल आली. सुरुवात चांगली झाली आहे. वेल बिगन इज अ हाफ डन. 17 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. प्रथम बॅटिंग करत असताना केदारनाथ 11 तळेखार मुरुड टीमची धावसंख्या 17-0. मार्कमध्ये आदित्य साळवे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पोदीगावची माती आहे ना, ही जलद गती गोलंदाजांसाठी रास्त ठरते. कारण हिरामन नाईक ही याच गावामधून येणारा गोलंदाज. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. परेश कडके त्याला हुलकावणे दे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आई आता चौकार. युग पुरुषांची महापुरुष. आज असं वाटू लागले ना, तेजस काटकरच्या गळ्यामध्ये कर्णधार पदाची माळ पडली आणि नियतीला हाच खेळ मान्य होता की काय. 4 बॉल 13 वरती तो बॅटिंग करतोय. कर्णधार आज मात्र त्याचा रुबाब, त्याचा थाट, त्याची दहशत काहीशी निराळी आहे. 13 धावा धावफलकावरती त्याच्या बॅटमधून. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. छोट्या चणीचा असला ना तर नेहमी भरोशाचा खेळाडू आहे. अगदी आपण पाहिलं ना, नेहमीच या खेळाडूला आपण पाहिलेलं सातत्याने चांगलं प्रदर्शन करत असताना मला मिळतं. तळेखार हे गाव असं आहे ना, या गावाच्या शेजारी मग महादेव खार आहे. मग अगदी ज्या नावाच्या गावाच्या पुढे खार पाहायला मिळतो अशी अनेक गावं या विभागामध्ये, कोकण विभागामध्ये रोहा तालुक्यामधील पाहायला मिळतात. त्या फलकावरती सोनखार असेल, तळेखार असेल, महादेवखार असेल. ही गावं सातत्याने जवळजवळची या दाफलक्यावरती 22 बनलेले आहेत विदाउट लॉस.
मुरुड तालुक्यामधून बिलॉंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण सध्या परिस्थितीमध्ये पाहत आहोत. 22-0 सुरुवात चांगली झाली आदित्य. यावेळेचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. इन टू द गॅप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतात 4. तेजस काटकर चौकार. तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गाड्यात तयारी ठेवर मनाची, कधी झुकायची आणि कधी नडायची. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर होता, स्क्वेअर कट केला डीप मध्ये, प्रोटेक्शन नाही आहे बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. आपला हजार दबाबीपणा उत्तमरित्या दाखवलाय. मोठ्या शिताफीनं बॉलला अडवलं गेलंय, फेकी होतीये. तत्वर घेतल्या जाणार आहे या धावा 2. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 बनली आहे. 3 बॉल 7 शुभम नाईक, 8 बॉल 19 तेजस काटकर. मुरुड तालुक्यातील तळेकर गावचा हा खेळाडू पाहायला मिळतो. एका बाजूला पनवेल तालुक्यातील मोहपाडाचा खेळाडू मोहवाडीचा. यावेळेचा बॉल खाली राहिला, यष्टिरक्षकाचा भेद घेईल. आणखीन एक डॉट बॉल. हे षटक इव्हेंटफुल राहिलं. इथे 2 चौकारी पाहायला मिळाल्यात, परंतु डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले पहा, हा शेवटचा बॉल होता जो कमी गतीचा आणि खाली राहणारा, यष्टिरक्षकाचा भेद घेणारा. हा साईड कॅमेरा अँगल तुम्ही पाहत आहात. बॉल खाली राहिला होता, यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. 2 षटकांचा खेळ संपला, 28 बनल्यात विदाउट लॉस. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे या संघाचे मेंटॉर जॉन्टीजी पाटील, आपल्याला विनंती असेल आपणही व्यासपीठावरती येऊन जॉन्टीजी मात्रे, आपल्याला विनंती असेल आपणही व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. आघाडीची जोडी जमली आहे. मैदानाच्या आतमध्ये धावा येत आहेत. निलेजी कांबळे साहेब आणि अगदी त्याच वेळेला आकाजी पाटील साहेब, आपणही आला असेल तर या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहेत 3ऱ्या षटकाच्या दरम्यान. हर्षल लोंगलेला आपण पाहता गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. गोलंदाजी मार्कवरती हर्षल लोंगले, उमरोळी गावाला बिलॉंग करणारा, कर्जत तालुक्यातील. उमरोळी गावची माती अशीच आहे. गोलंदाज दिलेत. यावेळेचा बॉल इथे लेग बी पोस्ट स्वरूपामध्ये धक्का लागला. धक्का क्रमांक पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. साहिल लोंगले इथे विकेट प्राप्त करतोय. शुभम नाईक आउट. समाजसेवकापासून सुरू झालेला हा प्रवास विक्रांतदादा पाटील साहेब, तदनंतर नगरसेवक आणि खऱ्या अर्थानं ज्यांचे एकनिष्ठ म्हणून मी ज्यांच्याकडे आवर्जून पाहतो ना, असे निलेजी कांबळे साहेब, ज्यांनी हा संघ बांधलेला आहे. सध्याच्या घडीला या नावाने संघ चांगली कामगिरी करतो. उरण पनवेल प्रीमियर लीग ही स्पर्धा जिंकत असताना आपण पाहिलं निलेजी कांबळे साहेबांनी बांधलेला संघ. मैदानाच्या आतमध्ये दत्तप्रसाद सावंत, दत्तू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. खरं तर हे नाव रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून येत असताना सर्वाधिक चर्चेचा विषय तळ कोकणामध्ये बनलेला खेळाडू आहे. जेन्युअल ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. छोट्या चणीचा असला ना तरी ही बॅटिंग लाजवाब करतो. बॉलिंग असेल किंवा त्याची बॅटिंग असेल, एक 3 डायमेन्शन प्लेअर, मुरब्बी असतो पैलू. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र घडते तरी काय, पंचांनी कॉल दिलाय. हा आमचा कॉल आहे. वेस्ट हाईट पाहिली जाईल. विजय पिल्ले इथे हाईट पाहण्याचा प्रयत्न करण्यात येतो. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होतोय. जय पवार सरांना तुम्ही पाहतात. जय पवार सरांचे रिव्हर्स स्वीपचे आणि स्विच इटचे फटके पाहण्याजोगे राहायचे. तदनंतर स्वतःचा जय 11, इट्स अ फेअर डिलिव्हरी. जय 11 कल्याण हा संघ त्यांनी बनवला आणि ज्या संघाचं प्रतिनिधित्व गेले अनेक वर्ष रोहित भालेरावने देखील केलेलं पाहायला मिळालं. अनेक खेळाडूंना संधी दिली. असे जय पवार सर यांना तुम्ही आज पाहताय. फेअर डिलिव्हरी आहे. धाव फलकावरती 28-1.
28 बनलेल्या बाला मिळतात धावफलकावरती. या षटकामध्ये रन्स आलेले नाही आहेत. यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर, अगदी बॅटचा चेहरा लवकर खुला केला. एक्सिलेंट टायमिंग अँड ब्युटिफुल प्लेसमेंट. दत्तप्रसाद सावंतच्या बॅटमधून चौकार. ठरली क्रिकेटची पंढरी. थँक्यू. एक चांगल्या दर्जाचा फलंदाज आहे दत्तू सावंत. त्याला तुम्ही पाहतात काय फटका केला होता. शक्तीपेक्षा जिथे मात्र टायमिंग वरती निर्भर राहिलेला फटका पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट. परेश कडके वेगाने येतोय. एक धाव निश्चितीतून प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बदारतीय. धावफलकावरती धावा बढ़त असताना पाहायला मिळाल्या ज्या 33 आहेत. परेश कडकेला पाहिल्यानंतर राधे राधे आवर्जून म्हणावं असं वाटतं. खरं तर त्याला तुम्ही पाहता डीप मिड विकेटमध्ये तो पाहायला मिळतोय. हरे राम हरे कृष्णा. यावेळेचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने येत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 33 बनलेले आहेत. परेश कडकेला तुम्ही पाहताय. राधे राधे. खरं तर परेश कडके स्क्रीनवरती त्याला तुम्ही पाहता स्वप्नातली कार त्याने नुकतीच जिंकली आहे उरण पनवेल प्रीमियर लीग. यावेळेचा बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तेजस काटकरने ठोकला आणखीन एक अविश्वसनीय स्ट्रोक. षटकार. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. 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 षटकार आला. लांब लचक फटका पाहायला मिळाला. तेजस काटकर आज कर्णधार बनल्यानंतर त्याची बॅटिंग आणखीन बहरात आली आहे. 11 बॉल 25 त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 39 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ संपत असताना आपण पाहतोय. परेश कडकेला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. पहा काही खेळाडू असे आहेत ना. मला तेजस कडकेला पाहिल्यानंतर राधे राधे मी त्याला म्हणालो. घनश्याम पाटीलला पाहिल्यानंतर खरं तर आपण त्यालाही पाहतो की पंढरीची भारी तोही करत असताना मला मिळतो. भावेश पवारला पाहिल्यानंतर त्यालाही असंच म्हणावं असं वाटतं. रामकृष्ण हरिमाऊली किंवा अगदी त्याच वेळेला जर का केतन मात्रे मिळाला तर त्याला बजरंग बली की जय आवर्जून म्हणावं लागतं. कारण तो बजरंग बलीचा भक्त आहे. मयूर वाघमारेला तुम्ही भेटला तर आवर्जून एकविरा माते की जय आवर्जून म्हणा. कारण तोही एकविरा मातेचा सर्वाधिक मोठा भक्त आहे. सकाळचं जर स्टेटस पाहायचे असतील आई एकविरेचं दर्शन घ्यायचं आहे तर मयूर वाघमारेचं आवर्जून स्टेटस तुम्ही पाहावं. आणि बजरंग बलीचं दर्शन घ्यायचं तर एक स्टेटस तुम्हाला निश्चित दिसतो तो केतन मात्रेचा. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय खुशबू पनवेल की. 39 एक फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कमध्ये आणखीन एक फेरबदल. जिथे आदित्य साळवेला आपण पाहतो गोलंदाजी मार्कमध्ये तो दाखल झालाय. पुढचा बॉल उसळी घेणारा बाहेर निघणारा पाहायला मिळाला होता. कमी गतीचा चेंडू. अभांतर धाव येत असताना पाहायला मिळते. ॲक्शन रिप्ले पहा. बॉलमधली गती काढून घेतली होती. हा स्विंग बॉल आहे. ठाऊक आहे गोलंदाजाला आणि त्याच करण्याचं गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 धावा धावफलकावरती बनत असताना आपण पाहत आहोत. खरं तर आपण पाहिलं ना आता पहिलं उद्दिष्ट गोलंदाजांना हेच ठेवावं लागणार आहे. धावा थांबवायच्या नाही आहेत तर विकेट प्राप्त करायचे आहेत. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. हा बॉल थर्ड मॅनला केला. क्षेत्ररक्षक तैनात वेगाने येतोय. इथे घडलंय तरी काय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चुकी. धाव मिळतात 4. हा चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळालाय. रोहित बालेराव किडनी त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. 44ला 1 आहेत. 44 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झालेला आपण पाहिलंय. खरं तर चांगली बॅटिंग दत्तूच्या बॅटमधून सातत्याने. स्ट्रोक मेकर आहे खेळाडू. 4 बॉल 9 धावा. आज आयकॉन म्हणून आपल्याला संधी मिळाली आहे तीही मानाच्या रायगड प्रीमियर लीगमध्ये. ते प्रदर्शन त्याच्या माध्यमातून सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे.
पुढचा बॉल यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर होता आणि खिंड बाहेर टाकण्याचा प्रयत्न. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी असाच काहीचा प्रकार आणि प्रताप इथे पाहायला मिळाला. एक्स्ट्राची रन्स आली आहे. ॲक्शन रिप्ले पहा. जास्तीचा बाहेर काढण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. यावांतर धाव आली आहे 45 तर बनलेलं पाहायला मिळाल्यात. 45 लॉस ऑफ 1 विकेट. या वेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा आणि खिंड दुरून जाणारा. पळ वाटा शोधण्याचा प्रयत्न चालू आहे की काय असंच वाटू लागलंय. सेहेचाळीस धावा धावफलकावरती बनल्यात. एक फलंदाज बाद झालेला आपण पाहतोय. 46ला 1. चौथं षटक आदित्य साळवेचा आपण पाहतो. त्या रीतीने तो गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पार्टनरशिप चांगली बिल्ड होते. पुढचा बॉल या वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर. हा वेगाने टाकला होता जो मात्र थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना मला मिळतोय. चांगली गोलंदाजी. ॲक्शन रिप्ले पहा. राऊंड विकेटने आले होते यावेळेला. कोण बनवण्याचा प्रयत्न काटकोणाचा वापर चांगला केलेला पाहायला मिळालाय आणि त्यामुळे की काय फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर. यावेळेला बॉटम हँडचा वापर इथूनही चांगला करतोय दत्तू. सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न होईल का. डबल साडी पलटले. 2 धावा वेगाने कंप्लीट. दुहेरी रन्स इथून येत असताना पाहायला मिळते. दत्तप्रसाद सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं, प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करणं, वेगाने धावणं हे नेहमी त्याला पाहायला मिळालं आहे. सातत्याने चांगलं क्रिकेट तो खेळत असताना पाहायला मिळतो. आज योगेश पवार ही मानगावच्या सनसवाडीचा या संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळणार आहे. आज या संघाच्या माध्यमातून या खेळाडूला देखील तुम्ही पाहाल. अगदी त्याच वेळेला विजय घाणेकरला कोण विसरेल. अगदी त्याचाही खेळ चांगल्या दर्जाचा नेहमी पाहायला मिळाला आहे. सरपंच तुम्हाला खेळत असताना पाहायला मिळतील. आणि मला वाटतं कशाला टेन्शन घ्यायचं. कोणाचा आमचा दादा आहे सरपंच विजय घाणेकर. यावेळेला लोअर फुल टॉस ऑन साइडला दत्तप्रसादने गोलंदाजाला दिले प्रसाद. ठोकला षटकार. जावा जावा ॲक्शन रिप्ले. लोअर फुलटोस यॉर्कर मिस केला होता बॅटरने आणि फलंदाजाने चेंडूला डिसमिस केला. ॲक्शन रिप्ले पहा. पाची ग्रीप पहा. बॉटम हँडचा चांगला वापर करतो. सरप्राईज झाला होता दत्तू. त्यावेळेला ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. परेश वेगाने येईल. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. सेकंड रन वेगाने कंप्लीट. 2 धावा येत असताना मला मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 56 बनते. प्रेशर क्रिएट केला होता क्षेत्ररक्षकावरती. वेगाने येत असताना पाहायला मिळाला. परेश खडगे संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 56 धावा धावफलकावरती बनत असताना पाहायला मिळाल्यात. एक फलंदाज बाद. अब तक 56. नाना पाटेकरचा एक सिनेमा नेहमी चर्चेचा विषय राहिला. 56 धावा आहेत. एक फलंदाज बाद. पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली आहे. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर केवळ चिप केला होता. हवेमध्ये केला. जाणीवपूर्वक खेळलेला फटका पाहायला मिळतोय. सिंगलला डबलमध्ये लागलीच कन्वर्ट करण्यात येत आहे. याचं कारण आहे तेजस काटकर वेगाने धावतो. फिजिकल फिट आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 58 धावा धावफलकावरती आहेत. टॉस आल्यानंतर बॅटिंग करत असताना केदारनाथ 11 तडेखार मुरुड या टीमची धावसंख्या आहे 58ला 1. आईली तुम 58 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. आजचा 4था दिवस या स्पर्धेचा आपण पाहत आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये अनेक विक्रम नोंदवले गेलेले पाहायला मिळाले. ज्यामध्ये एकंदरीत 5 अर्धशतकं पाहायला मिळाली. दमदार खेळ सातत्याने पाहायला मिळतो. सुमित ढेकळेने एक सामना
सुपर ओव्हरमध्ये जात असताना मला मिळाला होता, जिथे सुमित ढेकळेने 18 धाबा चेस करत असताना पण बाईला बाहुबलीने एक अर्धशतक ठोकलं. अगदी त्याच वेळेला पहिल्या दिवसामध्ये 96 धाबा सर्वाधिक मोठी भागीदारी ही रचली जात असताना पहिल्या विकेटसाठी जी मात्र दिनू कांबळे आणि विश्वजित मेघनाथ ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फलकावरती 58 आहेत, एक फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कवरती विक्रम कर्डेकर. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर पाहायला मिळाला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. अवांतर धावेने सुरुवात झालेली आहे. स्ट्रायकर एंडवरती तेजस काटकर आहे. ज्याच्या नावापुढे कर आहे ना, त्याच्या नावापुढे धावा आहेत. ज्याच्या नावापुढे कर त्याच्या नावापुढे विक्रम आहेत. कारण हा इतिहास सालोसाल चालू राहिलाय. सचिन तेंडुलकर असेल, अगदी सुनील गावस्कर असेल, अजित वाडेकर असेल, मग व्यासपीठावरती आकाश तारेकर असेल, विशाल जितेकर असेल. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता. तेजस काटकर चेंडूला पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. डोंगराचे तुम्हारे हर वार का पलटवार हूं मैं, यूं ही नहीं तेजस काटकर कहलाता हूं मैं. काय फटकेबाजी करतोय पहा. इथे टीम मीटिंग घ्यायला भाग पाडली की काय जणू. ज्या रीतीने स्ट्रोक येऊ लागलेत मैदानाच्या आतमध्ये, सातत्याने मोठी फटकेबाजी होती. धावफलकावरती धावा बनलेल्या त्या 65. 65 ऑन दी बोर्ड. धावा धावफलकावरती बनल्यात. एक फलंदाज बाद झालाय. गोलंदाजीमध्ये बदलाव झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी अडचणींना संघ सामोरा जात असताना पाहायला मिळतोय. विकेटच्या शोधामध्ये प्रायोरिटी फर्स्ट विकेटसाठी ठेवली आहे, परंतु त्या विकेट मिळालेल्या नाही आहेत. डब्ल्यू शोधण्यासाठी गोवापर्यंत जायचं नाही आहे. ते नानोबा मैदान पारगावमध्येच तुम्हाला शोधावं लागेल. 65 बनलेले आहेत. भागीदारी मोठी बनते. पुढचा बॉल. याही वेळेला तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक फटकेबाजी. तेजस काटकर ठोकतोय षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. काय बॅटिंग करतोय तेजस काटकर. लगातारचे 3 बॉल 3 षटकार त्याच्या बॅटमधून अद्यापचे पाहायला मिळालेत. दर्जेदार खेळ. हे मैदान नाही आहे, ही रणभूमी आहे. इथे चूक म्हणजे पराभव आणि विजय म्हणजे इतिहास. हा इतिहास लिहिला जाणार का आज या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण रायगड प्रीमियर लीग पाहतोय. दमदार प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण पाहत आहोत. धावफलकावरती 71 धावा धावफलकावरती जिथे म्हणल्या जात असताना मला मिळाल्यात. पुढचा बॉल आणि किणेक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सलग चौथा मारलाय तेजस काटकरने. षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड. एक गोष्ट आवर्जून मी लक्ष वेधेन. आत्ताच आमचे खरं तर पारगाव गावचे सर्वाधिक प्रसिद्ध असे उत्कृष्ट विद्यार्थी सुमित डोंगडे यांना फोन आलेला आहे पारगाव शाळेमधून की विद्यार्थी जे आहेत ना ते शाळेमध्ये गेलेले नाही आहेत. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे आणि विद्यार्थ्यांना पकडण्यासाठी स्वतः शिक्षक येत आहेत. जेवढे काही प्रेक्षक म्हणून विद्यार्थी आलेले आहेत, आधी शिक्षण घ्या आणि तदनंतरच क्रिकेट खेळा. दादांनो, आपण यशस्वी व्हा. क्रिकेटबरोबर शिक्षण इम्पॉर्टंट आहे. 77 धावा 43 वरती नॉट आउट. तेजस काटकर. यावेळेचा बॉल लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. तेजस काटकर आउट होत असताना पाहायला मिळतोय. परंतु काय बॅटिंग केली आहे तेजस काटकरची. ही 15 बॉल 43 धावांची इनिंग आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाही आहे त्याच्यासाठी. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग.
VC स्पोर्टचे सर्वे सर्वा विशालजी चिंचाळकर आणि मयूरजी लोखंडे यांच्या माध्यमातून तेजस काटकरच्या इनिंगसाठी आणि 3 बॉल 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. हा ऍक्शन रिप्ले पहा. अगदी उजव्या अशीचा फारसा दूर होता, परंतु मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात इथे बाद होत असताना बाला मिळवतोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये तळेगाव गावचे सरपंच बॅटिंगसाठी, तळेखार गावचे सरपंच बॅटिंगसाठी विजय घाणेकर, संघाचा क्रायसिस मॅन सरपंच बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. खिलाडी नहीं खलीफा है, अद्भुत नहीं अजूबा है.